नमस्कार शेतकरी मित्रांनो. सध्याच्या वातावरणाच्या परिस्थितीनुसार सततच्या पावसामुळे जमीन ही अतिशय कडक आलेली आहे आणि अशाही पद्धतीने आपल्या शेतातली जमीन म्हणजे फळबागेतली असू द्यात किंवा भाजीपाला पिकावर्गामध्ये जरी असू द्यात, सततच्या इरिगेशन आणि खतांच्या एक्सेस वापरामुळं जमीन ही खालनं कडक येते. म्हणजेच अशा खड्याच्या स्वरूपात चिकट स्वरूपाची माती ही होती. सततच्या पावसामुळं सध्या माती जी काळ्या स्वरूपातली आहे किंवा मुरमाड स्वरूपातली आहे ही अतिशय कडक म्हणजे ढेकळासारखी अशी एकदम सक्त तयार होते. आता यासाठी जमीन कम्प्लिटली पूर्णपणे भुसभुशीत करण्यासाठी म्हणून ग्रीन केअर ॲग्रोने डिस्कवरी नावाचं हे एक नवीन प्रोडक्ट आणलेलं आहे. याचे फायदे, पहिला, जमीन पूर्णपणे भुसभुशीत म्हणजेच स्पंजसारखी करते. ठीक आहे. सोबतच जमिनीची जी सुपीकता आहे ती 1.5 पटीने वाढते. वापसा स्टेजला पाणी धरून ठेवण्याची क्षमता ही जमिनीची 1.5 पट वाढते. लक्षात घ्या, वापसा स्टेजला पाणी धरून ठेवण्याची क्षमता जमिनीची ही 1.5 पट वाढते. जमिनीमध्ये झालेल्या खतांचा जो काही कॉम्प्लेक्स आहे तो 100% सुटून ते खत आयनिक फॉर्मला म्हणजे विघटित स्वरूपात मुळांना उपलब्ध होते, पिकाला उपलब्ध होते. सोबतच जमिनीमध्ये फिक्स झालेले गॅसेस, मग फॉस्फरिक गॅसेस, सल्फ्युरिक गॅसेस, मिथेन, निष्क्रिय वायू हे रिलीज होतात. पांढऱ्या मुळींची संख्या ही ह्युमिक किंवा नॅचरल ह्युमसपेक्षा 10 पटीने जास्त होते आणि चयापचय क्रिया वाढून जे मायक्रोबायल ॲक्टिव्हिटी म्हणजे खाली जे जीवाणू जे आहेत ज्यांचं अन्न विघटनाचं काम आहे यांची कॉलनी किंवा यांची संख्या ही झपाट्याने वाढवून अन्न विघटनाची प्रोसेस जोमदार सुरू होते. डिस्कवरीच्या वापरामुळे पाण्याची गरज ही 25% कमी होते आणि खताची गरज ही साधारण 30% कमी करता येते आणि उत्पन्नामध्ये किमान 25% फरक हा आपल्याला दिसून येतो आणि प्लॉट हा आपला रोगमुक्त राहण्यास मदत होते. आता हे काम करतं कसं हे आपण बघूयात. आता हा एक मातीचा खडा आहे जो आम्ही शेवाळलेल्या जागेमधनं म्हणजे सतत ज्या ठिकाणी पाणी साठवून होतं त्या जमिनीचा हा एक मातीचा खडा आम्ही घेतलेला आहे. आता यावरती डिस्कवरी काम कसं करतं या संदर्भात आपण जरा जाणून घेऊयात. त्यासाठी म्हणून आम्ही या 2 झाकणं घेतलेली आहेत. यामध्ये आपण साधारण पाणी, एक नॉर्मल पाणी आपण त्यामध्ये भरून घेणार आहोत. यामध्ये एका पाण्यामध्ये आम्ही टाकणार आहोत डिस्कवरी, ग्रीन केअर ॲग्रोचं डिस्कवरी. हे अतिशय युनिक प्रोडक्ट आहे जे 100% पाण्यात विरघळतं. त्याचं स्वरूप या पद्धतीची ही पावडर आहे, ग्रॅन्युअल स्वरूपातली पावडर आहे. ठीक आहे. आणि ही पावडर पूर्णपणे पाण्यामध्ये विरघळून जाते. साधारण या पाण्यामध्ये अंदाजन 1 ग्रॅम या हिशोबाने मी यामध्ये डिस्कवरी टाकलेला आहे. ठीक आहे. आणि हे मी हाताने ढवळून घेतो म्हणजेच विघटित करून घेतो. हे पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळून जातं. सुरुवातीला थोडंसं पाणी पांढरसर दिसतं आणि एकदा हे औषध पूर्णपणे पाण्यात विरघळलं की नॉर्मल पाण्यासारखं पाणी हे होतं. नॉर्मल पाण्यासारखं पाणी हे यामध्ये होतं आणि याला विरघळायला जास्त वेळ लागत नाही. ठीक आहे. आणि हे साधं पाणी आहे. आता यामध्ये आपण काय करूयात, 2 मातीची खडी यामधली आपण घेऊयात. ठीक आहे. एक मातीचा खडा हा मी डिस्कवरीमध्ये टाकणार आहे आणि एक मातीचा खडा हा मी नॉर्मल पाण्यामध्ये टाकणार आहे. ठीक आहे. हा खडा मी डिस्कवरीच्या पाण्यात टाकणार आहे आणि हा खडा मी साध्या पाण्यामध्ये टाकणार आहे. आता याच्यात फरक काय होतो हा आपण डोळ्यादेखत बघूया. बघा, आता हा नॉर्मल पाण्यामध्ये टाकलेला खडा हा हळूहळू एकेका बाजूने फुटायला सुरुवात होते, पण त्याचा जो शेप आहे, मूळचा शेप हा अजून बदललेला नाही. मात्र डिस्कवरी मिसळलेल्या पाण्यामध्ये आपण हा मातीचा खडा टाकला तो आता पूर्णपणे विरघळून गेलेला दिसतो आणि त्यामधले सर्व गॅसेस आणि त्यामध्ये झालेला खताचा जो काही कॉम्प्लेक्स आहे हा विघटित होऊन हवेत निघण्याचा प्रोसेस जी आहे ती सुरू झालेली आहे. हा खडा पूर्णपणे पाण्यात विरघळून गेलेला आहे. जमीन अशी पूर्ण फुगून आलेली आहे. मी अजून एक खडा त्यामध्ये टाकतो. जमीन ही पूर्णपणे फुगून येते आहे किंवा फुगून आलेली आहे. आपण ते बघू शकता व्हिडिओमध्ये. जमीन ही वरपर्यंत तो खडा आम्ही पाण्यात विरघळवला नव्हता. पलीकडं ज्या पाण्यामध्ये साध्या पाण्यामध्ये मी तो मातीचा खडा टाकलेला आहे तो खडा जसला तसा आहे. बघा, हे पाणी उकळून बाहेर यायला लागलं. हे कुठल्याही प्रकारचं ॲसिड नाही, यामध्ये कुठल्याही प्रकारची ॲसिडजन्य गोष्ट यामध्ये घातलेली नाही. हे पाणी डिस्कवरी मिसळून आपण पिऊही शकतो. कुठल्याही प्रकारचं शरीराला नुकसान नाही. मग आपण हे का फसफसून आलं
तर या जमिनीमध्ये असलेला जो काही कॉम्प्लेक्स आहे खतांचा तो विघटित झाल्यानंतर प्रत्येक पार्टिकल म्हणजे प्रत्येक मातीचा कण हा वेगवेगळा होतो आणि वेगवेगळा होऊन तो फुलून येतो. प्रत्येक मातीचा कण हा पाणी धरून ठेवतो आणि पाणी ज्या वेळेला तो एक प्रत्येक कण ॲब्सॉर्ब होतो प्रत्येकापासून विखुरला जातो, वेगवेगळा होतो. त्यामुळे त्याचा व्हॉल्यूम जो आहे म्हणजेच त्याची जी घनता आहे ती वाढते आणि घनता वाढली त्यामुळे ही सर्व गोष्ट घडून येते. आणि ही जमीन तुम्ही आता इथून बघू शकतात की ही जी जमीन आहे खालनं पूर्ण एवढा छोटासा खडा मी टाकला तर त्याचा व्हॉल्यूम एवढा झाला आणि जमीन पूर्णपणे एरिएटेड म्हणजे बबलिंग झालेली आहे. यामध्ये हवेच्या पोकळी निर्माण झालेल्या आहेत आणि यामधनं सर्व खाद्य बाकी इतर गोष्टी ही जमीन पूर्णपणे बघा इथपर्यंत अशी पूर्ण फाईन म्हणजे एकदम सुटसुटीत मोकळी आणि लोण्यासारखी जमीन होते. डिस्कवरी वापरल्यानंतर हा असाच रिझल्ट तुमच्या मातीच्या म्हणजे तुमच्या शेतातल्या जमिनीमध्ये राहतो साधारण 2 महिन्यापर्यंत. एक ॲप्लिकेशन हे तुम्हाला 1.5 ते 2 महिन्यापर्यंत काम करतं. यामध्ये पिकाची संपूर्ण वाढ, सुदृढ वाढ, मातीची सुपीकता ही 10 पटीने वाढते. मातीची वापसा स्टेजला पाणी धरून ठेवण्याची क्षमता ही साधारण 1.5 पटीने वाढते. जास्त पाणी साठत असेल प्लॉटमध्ये तर एक्सेस पाणी हे लिच आउट करून देतं जसं हे आता करून दिलेलं आहे आणि जेवढं पाणी याला अपेक्षित राहतं किंवा अपेक्षित आहे तेवढंच पाणी जमीन ठेवते. बाकी पाणी जे आहे ते लिच आउट होतं आणि हे जे पाणी या जमिनीत धरलं आहे किंवा यामध्ये आहे ते वापसा स्टेजला जातं. म्हणजे अशा पद्धतीने कम्प्लिटली पर्पोरेटेड जमीन राहते. अशा पद्धतीची जी सुधारित तंत्रज्ञानावर आधारित हे ग्रीन केअर ॲग्रोचं डिस्कवरी हे प्रोडक्ट आहे जे जमिनीला सुधारतं. एक ॲप्लिकेशन हे जमीन 1 वर्ष सुपीक करतं, 1 वर्ष सुपीक करतं अशी याची कार्यक्षमता आहे. एवढंच आम्हाला दाखवायचं होतं. की हे काम कसं करतं. बऱ्याच शेतकऱ्यांनी आम्हाला यावरती विचारणा केली त्यामुळे हा डिटेल व्हिडिओ आम्ही टाकत आहोत. आपले सर्वांचे आभार. धन्यवाद.